हॅलो फ्रेंड्स. काल आपण 4.1 होमवर्कला मी दिला होता. काही मुलांनी सोडवला आहे, काही मुलांनी तो सोडवलेला नाही. तो एक्सप्लेन करते मी आज. बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे. पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा दर 12% आहे. तर CGST व SGSTचा दर किती असेल? ओके. तर आपल्याला माहिती आहे की केंद्राचा GST आणि राज्याचा GST समान असतात. मग GSTचा जर 12 असेल तर CGST प्लस SGST म्हणजेच एकूण GSTचा दर. मग CGST आणि SGST मिळून जर 12% होत असतील तर प्रत्येकी काय असणार आहेत ते 2 CGST म्हणजे SGSTच्या ऐवजी आपण CGST लिहू शकतो, कारण ते दोन्हीही समान आहेत. मग CGSTचा दर किती मिळाला आपल्याला? 6% आणि SGSTचा दरसुद्धा मिळाला 6%. ओके. साधं सोपं उदाहरण आहे. पहिलं उदाहरण सोपं होतं. दुसरं बघा. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती? एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती असेल? 9%च असणार आहे. आणि GSTचा दर किती असेल? बघा, लिहिताना कसं लिहायचं आहे? केंद्राचा कर म्हणजे CGST आणि राज्याचा कर समान आहेत SGST. CGST जर 9% असेल तर SGSTसुद्धा 9% असेल. आणि एकूण GSTचा दर म्हणजेच काय? CGST प्लस SGST म्हणजे 9 + 9 किती? 18%. म्हणून एकूण GSTचा दर किती असणार आहे? 18% असणार आहे. पुढचं उदाहरण पाहणार आहोत. मेसर्स रिअल पेंटने बघा प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GSTचा कर होता 28% असल्यास कर बीजकात CGST आणि SGST किती रुपये आकारला असेल? आता 28% GST आहे म्हणजे इथे आपल्याला एकूण पेंटचे डबे किती आहेत? 2. एकूण पेंटच्या डब्याची करपात्र किंमत किती आहे? 2800 रुपये. बरोबर आहे. मग प्रत्येकी 2800 रुपये आहे म्हणजे 2 डब्यांची किंमत किती झाली? 5600 रुपये. मग GSTचा दर आहे 28%. मग 28% 5600, 5600 वर किती होतोय? एकूण GST बरोबर 28 गुणिले 100 गुणिले 5600 बरोबर 1568. हे सॉल्व केल्यानंतर किती उत्तर येईल तुमचं? 1568 रुपये हा काय असेल? एकूण GST असेल. तर एकूण GSTमधला CGST आणि SGST आपल्याला काढायचा आहे. तर एकूण GST बरोबर CGST प्लस SGST. पण CGST आणि SGST इक्वल असतात, समान असतात. म्हणून त्यांचा जर काढायचा झाला तर GSTला आपल्याला काय करायला लागेल? 2ने भागावं लागेल. म्हणजे 1568 भागिले 2 बरोबर 784. म्हणजेच कर बीजकात CGST 784 रुपये आणि SGSTसुद्धा 784 रुपये. मग CGST आणि SGST 784 प्रत्येकी आकारलेला असेल. ओके. आता इथे चौथे एक्झाम्पल बघा. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत आहे 586 रुपये. बरोबर आहे. GSTचा दर आहे 18%. तर तो ग्राहकाला बेल्ट किती देतात? ही करपात्र किंमत आहे म्हणजे अजून त्याच्यावर कर आपल्याला आकारायचा आहे, आकारलेला नाही आहे तो. तर रिस्टवॉचची बेल्टची किंमत, करपात्र किंमत आहे 586 रुपये आणि दर आहे GSTचा 18%. तर 586 गुणिले 18/100 हा 586चे 18% आपल्याला काढायला पाहिजेत. म्हणजे ते आले किती? 105.48 रुपये पैसे. 105 रुपये 48 पैसे. मग रिस्टवॉचची एकूण किंमत किती होणार आहे रिस्टवॉच बेल्टची?
बेल्टची करपात्र किंमत आहे 586, एकूण GST आहे 105 रुपये 48 पैसे, यांची बेरीज केली तर 691 रुपये 48 पैसे ही काय असेल, एकूण किंमत असेल. म्हणजे तो ग्राहकाला तो बेल्ट 691 रुपये 48 पैसे या किमतीस मिळेल. लक्षात येते. आता पुढचं उदाहरण बघूया. 5वं उदाहरण बघा काय. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर आहे 18%. CGST SGSTचे गणन करा. आता कारची एकूण किंमत किती आहे, 1770 रुपये एकूण किंमत आहे. म्हणजे यामध्ये GST इन्क्लूड केलेला आहे. GSTचा रेट दिलेला आहे तो आहे 18%. आता कराची वास्तविक करपात्र किंमत आपण X मानूया. समजा X धरली. कारची करपात्र किंमत समजा 100 रुपये मानली. बरोबर आहे. ज्यावेळी 100 रुपये करपात्र किंमत असेल त्यावेळी त्याची एकूण GST आपल्याला काढायला पाहिजे. कारची एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत प्लस GST म्हणजे 100 अधिक 18 118 येणार. ही काय प्रिंटिंग मिस्टेक आहे. 100 अधिक 18 किती होणार आहे, 118 रुपये. आता करपात्र किंमत आणि एकूण किंमत प्रमाणात घेऊया. बघा, करपात्र किंमत आणि एकूण किंमत प्रमाणात घेतल्यानंतर काय होईल, करपात्र किंमत आहे 100 असेल त्यावेळी त्याची GST सहित किंमत आहे 118 रुपये. करपात्र किंमत जर X रुपये असेल किंवा ज्यावेळी 1770 रुपये त्याची किंमत आहे, कारण ते जी कार आहे ती 1770 रुपयाला त्यांनी घेतलेली आहे, त्याच्यावरचा GST आपल्याला काढायचा आहे म्हणून तो X मानलेला आहे. बरोबर आहे. मग हे समीकरण आपल्याला नेहमीप्रमाणे सोडवायचं आहे. तर ते सोडवल्यावर बघा काय होते, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. X गुणिले 118 1170 गुणिले 100 म्हणजेच X बरोबर 1770 गुणिले 100 भागिले 118. तर X बरोबर किती मिळते, 1500 रुपये. म्हणून कारची करपात्र किंमत आहे 1500 रुपये. म्हणजे 1500 रुपयावर GST आकारला गेलेला आहे. आता करपात्र किंमत बघा अधिक GST बरोबर एकूण किंमत. मग करपात्र किंमत आपल्याला मिळालेली आहे 1500 रुपये, एकूण किंमत आहे 1770 म्हणजे GST किती लागलेला आहे, 270 रुपये. आणि तो एकूण GST आहे म्हणजे CGST आणि SGST आपल्याला काढायचं आहे कारण ते समान असतात. तर GSTला 2 भागायचं नेहमीप्रमाणे. 270 भागिले 2 बरोबर किती येत आहे बघा, किती येणार, 270 भागिले 2 बे 6 उरला 1 बे 5 10 135 रुपये. CGST आणि SGST किती असणार आहे, 135 रुपये. कारची करपात्र किंमत आहे 1500 रुपये. कारवरील CGST आणि SGST प्रत्येकी 135 रुपये असणार आहे. कर बीजकात CGST रुपये 135, SGST सुद्धा रुपये 135. ओके. तर अशा पद्धतीनं आपण काय करायचे, हे उदाहरणं सोडवायची आहेत. इथे काय केलेलं होतं, करासहित किंमत दिलेली होती म्हणून आपण त्याच्यावरचा कर हा 100 रुपये मानला आणि करपात्र वस्तू एक आपण 100 रुपयाची घेतली तर त्याच्यावर 18%नं किती झाले, 118 रुपये त्या वस्तूची किंमत झाली. म्हणजे 118 रुपये ज्यावेळी किंमत असते त्यावेळी 100 रुपये त्याची करपात्र किंमत असते. तर 1770 रुपये किंमत असताना त्याची करपात्र किंमत किती हे आपण या समीकरणाचा वापर करून सोडवलेलं आहे. ह्या उदाहरणांचा तुम्हाला बराच सराव करावा लागणार आहे. लक्षात येते का. आता 6वं उदाहरण बघूया. बघा काय आहे 6वं उदाहरण. इथे 6वं उदाहरण दिलेलं आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा काय दिलेला आहे व करासह रुपये 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. बरोबर आहे. मग एअर कंडिशनरवरील GSTचा दर हा 14% आकारला. तर करबीजकात
खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. तर CGST दिलेला आहे आणि करासहित किंमत त्यांनी दिलेली आहे. CGST वरून आपण SGST काढू शकतो. बरोबर. आता पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं, SGSTचा दर विचारला आहे. CGSTचा दर किती आहे? CGSTचा दर आहे 14%. तर SGSTचा दरसुद्धा किती असणार आहे? 14%. मग पूर्णपणे SGSTचा दर हा 14% मिळाला. दुसरं AC वरील GSTचा दर तो किती असणार आहे? 14 अधिक 14 28%. AC वरील GSTचा दर किती झाला? 28%. ACची करपात्र किंमत आपल्याला काढायची आहे, ते आपण X मानली आणि GSTचा दर दिलेला आहे 28%. तर X गुणिले 28 भागिले 100. GST किती बसणार आहे त्या वस्तूवर ते आपल्याला काढायचं आहे. तर त्या वस्तूवरचा GST काढण्यासाठी X गुणिले 28 भागिले 100. पण त्या वस्तूची किंमत आपल्याला दिलेली आहे, म्हणून करपात्र किंमत प्लस GST बरोबर एकूण किंमत. आपल्याला माहिती आहे करपात्र किंमतीमध्ये GST मिळवल्यावर एकूण किंमत मिळते. मग तेच आपण इथे वापरणार आहोत. बघा, 51,200 ही काय आहे? एकूण किंमत आहे. त्यामध्ये X ही करपात्र किंमत आहे आणि 28x/100 हे काय आहे? GST आहे. तो GST आहे. मग 128 गुणिले 400 म्हणजेच 51,200. मग 108 याचं सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? X अधिक 28x/100 बरोबर काय मिळणार आहे आपल्याला? 128x/100 मिळणार आहे. मग Xची किंमत काढताना काय केलं? या सगळ्या टर्म्स काय केल्या? या सगळ्या टर्म्स इकडे आणल्या. बरोबर आहे. मग इकडे आणल्यानंतर काय झालं? 100 अंशात गेले, 128 भागिले झाले. मग 128 गुणिले 400 आहेत 51,200 म्हणजे. मग 128 ते कॅन्सल झाले. मग 400 गुणिले 100 किती आलं? 40,000 रुपये. म्हणजे ACची करपात्र किंमत किती आली? 40,000 रुपये. आता GSTची रक्कम किती आहे? 28%. म्हणून 28 गुणिले 40,000 भागिले 100 ते आपल्याला मिळते किती? GSTची रक्कम मिळते 11,200 रुपये. बरोबर आहे. मग यावरून आपण CGST आणि SGST दोन्ही काढू शकतो. CGST 14% 40,000वर आणि SGSTसुद्धा सेम असणार आहे. ते आपल्याला मिळते 5,600. म्हणजे बघा इथं 14 भागिले 100 गुणिले 40,000 बरोबर 5,600. SGSTसुद्धा सेम असणार आहे 5,600. म्हणून CGST आणि SGST हा किती असणार आहे? त्या ACवर 5,600 रुपये असणार आहे. आणि एकूण GST किती झाला? 11,200 रुपये, जो इथे आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे. ओके, लक्षात येतं आहे. पहिल्यांदा अशा ज्यावेळी इन्क्लुडिंग किंमत असतात, करपात्र रक्कम नसते, त्यावेळी थोडंसं काय गोंधळून न जाता काय करायचं आहे? X मानायचं. करपात्र किंमत X मानायची आणि GSTचा जो दिलेला आहे तो आता इथं 28% होता, म्हणून 28x/100 हा GST झाला आणि X ही काय झाली? करपात्र किंमत आणि ही एकूण किंमत. कारण या दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे? एकूण किंमत असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे X अधिक 28x भागिले 100 बरोबर 51,200. आणि ही तुम्ही सॉल्व नेहमीप्रमाणे केलं तुम्हाला Xची किंमत मिळून जाईल आणि त्यावरूनच तुम्हाला नंतर सर्व त्यातले उत्तरं मिळतील. 7वं उदाहरण बघा काय आहे. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% काय दिली? सूट दिली. दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर आहे 28%. प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? कर बीजकात CGST व SGST किती रुपये असेल ते काढा. ओके, तर वॉशिंग मशीनची छापील किंमत ही 40,000 रुपये आहे. वॉशिंग मशीनची छापील किंमत किती आहे? 40,000 रुपये. त्यावर 5% सूट दिली म्हणजे करपात्र किंमत किती झाली? 5%. 40,000चे 5% काढले पाहिजेत. 5 भागिले 100 गुणिले 40,000 म्हणजेच 5 गुणिले 400
म्हणजेच किती मिळाली 2,000 रुपयाची सूट त्याला मिळालेली आहे 40,000वर. म्हणजेच करपात्र किंमत किती झाली 40,000 वजा 2,000 बरोबर 38,000. आता GSTचा दर किती आहे 28%. मग 38,000 व 28% आपल्याला काढायचे आहेत. GST बरोबर 38,000 गुणिले 28 भागिले 100 म्हणजेच किती येणार ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला किती मिळणार आहे 28 गुणिले 380 बरोबर 10,640 रुपये. GSTचा दर 1/2 गुणिले 10,640 बरोबर 5,320. म्हणजेच SGSTचा दरसुद्धा किती मिळणार आहे 5,320. प्रसादला वॉशिंग मशीन 48,640 रुपयांना मिळाले, या किमतीस मिळाले. कर बीजकातील CGST आणि SGST प्रत्येकी 5,320 रुपये असेल. काय केलं पहिल्यांदा वॉशिंग मशीनमध्ये सूट 5% सूट जी दिलेली होती ती पहिला आपण कॅल्क्युलेट केली. त्यानंतर करपात्र किंमत झाली किती 38,000 रुपये, कारण ती सूट जी दिलेली आहे ती वजा केली त्या MRPमधून तर 38,000 रुपये झाले. आणि GSTचा दर 28%, त्या 38,000वर 28% आपण काढले आणि ते त्या 38,000मध्ये मिळवल्यानंतर काय मिळाली त्या मशीनची एकूण किंमत मिळाली 38,000 अधिक हा GST किती मिळाले 10,640 रुपये. म्हणजे 38,000 अधिक 10,640 बरोबर 48,640. आणि 10,640 हा एकूण GST होता. मग यातले निम्मे CGST आणि निम्मे SGST असणार आहेत. म्हणजेच त्याला भागिले 2 CGST मिळाला आणि त्याला तेवढाच SGST मिळाला. ओके, लक्षात येते उदाहरण कशी सोडवायची. ओके, धन्यवाद.